होणाऱ्या नवरीची काकू असलेल्या महिलेनं आपल्या माहेरच्या लोकांना निमंत्रण देताना आपल्या लग्नापूर्वीच्या प्रियकर उद्धवलाही लग्नासाठी बोलावलं होतं। आजच्या काळात कुठेही केव्हाही शरीरसुखाची लालसा जागृत होते हे दुर्दैव म्हणायला हवं। कारण अशा अनैतिक संबंधातून काय काय घडू शकतं हे विचारूनही सुन्न व्हायला होतं। कितीही लपवले तरी हे संबंध एक दिवस उघड होतच आणि ही घटना त्याचं भयावह उदाहरण ठरली। 3 मार्चला लग्नाच्या आदल्या दिवशी कमलनगरमधील पवार गल्ली भागात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या घटनेने सगळीकडे खळबळ उडवून दिली। लग्नाची तयारी सुरू असताना रात्री 1:30च्या सुमारास पाहुणे आणि गावकरी यांच्यासमोर उद्धव शेटे या 26 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। इतक्या रागाने त्याला का मारलं गेलं यामागचं सत्य थरकाप उडवणार होतं। उद्धव आणि अनिता, जी नवरीची काकू होती, यांच्यात विवाहपूर्व प्रेमसंबंध होते आणि आजही ते दोघं अनैतिक संबंध ठेवून होते। अनितानं उद्धवला लग्नाला बोलावून त्याच दिवशी शेजारच्या पत्र्याच्या बंद शेडमध्ये भेट घेतली। त्या रात्री गावातील काही तरुणांनी दोघांच्या हालचालींवर संशय घेत त्या ठिकाणी धाव घेतली। बाहेर वाट पाहणाऱ्या तरुणांनी उद्धव शेडमधून बाहेर येताच त्याला जोरात मारहाण केली, ज्यात त्याचा जीव गेला। या गोंधळात हळूहळू गर्दी वाढली। काहींनी मध्यस्थीचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उद्धव गंभीर जखमी झाला होता। रुग्णालयात नेले असता डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांना फक्त राडा झाला आणि मारहाण झाली एवढंच सांगण्यात आलं होतं, पण चौकशीत उघड झालं की हा प्रकार प्रेमसंबंधातून घडलेला होता। आरोपींमध्ये मुलीचा भाऊ आणि त्याचे मित्र होते। अनिताने दिलेल्या जबाबातून स्पष्ट झालं की उद्धव तिच्या आग्रहावरून लग्नाला आला होता आणि त्यांच्या दोघांचं प्रेमसंबंध अजूनही सुरू होतं। हे सगळं ऐकून धक्का बसतो कारण ज्या घरात लग्नाचं गोड वातावरण असायला हवं होतं, तिथं शोककळा पसरली। मुलीच्या पालकांवर काय विपत्ती ओढावली असेल याची कल्पनाही नको। यातून बोध घ्यायला हवा की मारहाण करणं कधीच उपाय नसतो। उद्धवची चूक होतीच, पण ती एकतर्फी नव्हती। अनिताही तेवढीच जबाबदार होती। नवरीची काकू असूनही अशा गंभीर प्रसंगी अनैतिक संबंध ठेवल्याने तिची सुद्धा जबाबदारी आहे। मात्र उद्धवचं आयुष्य संपलं आणि ती मात्र वाचली। उद्धव अविवाहित होता आणि आर्मीमध्ये भरती होण्यासाठी तयारी करत होता। अनिताच्या निमंत्रणावर तो त्या दिवशी लग्नासाठी गेला आणि परत आला तर मृत्यूच्या रूपात। सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्याला मारणाऱ्या कोणालाच दोषी ठरवता येईना, कारण गर्दीतून हल्ला झाला आणि प्रत्येकाने जबाबदारी नाकारली। अशा घटना आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात, ज्या प्रेमसंबंधातून हत्या, अपहरण, ब्लॅकमेल किंवा पलायनासारख्या अतिरेकांपर्यंत जातात। म्हणूनच अनैतिक संबंध हे अत्यंत धोकादायक आहेत। कोणत्याही नात्यातील सीमारेषा ओलांडल्यावर काय परिणाम होतो याचं हे जिवंत उदाहरण आहे। उद्धवसारखी वेळ कुणावर येऊ नये यासाठी स्त्री असो वा पुरुष, अशा संबंधांपासून दूर राहावं हीच शहाणी। ही घटना केवळ धक्का देणारी नाही, तर अंगावर शहारे आणणारी आहे। तुमचं यावर काय मत आहे? कमेंटमध्ये जरूर सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।